लर्निंग लायसन्स हवंय, मग आता परीक्षेत बसण्याची किंवा आरटीओ ला जाण्याची गरज नाही. फक्त 5 ते 10,000 रुपये मोजा आणि घर बसल्या लायसन्स मिळवा. धक्का बसला? पण हेच जळजळीत वास्तव आहे. ऑनलाईन प्रणालीतील एका मोठ्या त्रुटीमुळे सुरक्षा यंत्रणा धोक्यात आली आहे. पाहुयात ऑपरेशन बनावट लायसन्सचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. उन्हाळी सुट्टीत ड्रायव्हिंग शिकणाऱ्यांची संख्या वाढली आणि याच संधीचा फायदा दलालांनी घेतलाय. सारथी पोर्टलवर घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या सुरक्षा यंत्रणेला दलालांनी खिंडार पाडलाय. ब्राउझरमधील डेव्हलपर टूल्सचा वापर करून जावा कोडमध्ये छेडछाड केली जाते. परिणामी अर्जदार समोर नसतानाही किंवा चक्क अभिनेते किंवा प्राण्यांचे फोटो वापरूनही शिकाऊ लायसन्स मिळवून दिलं जात आहे. तपासात समोर आलेली आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. केवळ 10 संगणकांवरून चक्क 560 परीक्षा पूर्ण झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे या परीक्षा मध्यरात्री ते पहाटे 3 या वेळेत पार पडल्या. अर्जदाराने भाषा मराठी निवडली असतानाच उत्तरे मात्र हिंदीत दिली जात आहेत. 5 ते 10,000 रुपयांच्या बदल्यात दलाल ओटीपी मागवून घेतात आणि कोडमध्ये छेडछाड करून फोटो पडताळणीची महत्त्वाची प्रक्रिया बायपास करतात. हा प्रश्न केवळ वाहतूक नियमांचा नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. या बनावट शिकाऊ लायसन्सच्या जोरावर पक्क लायसन्स मिळतं आणि त्या आधारे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा सिम कार्ड सहज मिळवता येत. चुकीच्या हातांमध्ये गेलेले हे लायसन्स देशासाठी मोठा धोका ठरू शकतो. डिजिटल इंडियाच्या नावाखाली ऑनलाईन प्रक्रिया राबवताना तिचे सिक्युरिटी ऑडिट करणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. रस्त्यावरचा अपघात रोखण्यापूर्वी ऑनलाईन प्रणालीतील हा अपघात थांबवणं ही काळाची गरज आहे. जोपर्यंत ऑनलाईन अर्जाला ऑफलाईन परीक्षेची जोड मिळत नाही तोपर्यंत असे गैरप्रकार थांबवणं कठीण आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.